सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी चला आपण पुन्हा त्याच विषयावर आला ना लेख. आहे काय? हा आहे काय सांग मला शेखर. हे परदेशी मुद्दा आणि भ्रष्टाचार याशिवाय राजकारणी मंडळी करतात काय? अहो तो नाही हो, हा लेख म्हणतोय मी, व्हॉलेंटरी. हा नाही शेखर, तू टेन्शन घेऊ नको, तुझी नोकरी धडधाकट आहे. हो आबा, सध्या तरी तसंच वाटतंय. पण तुम्हाला सांगतो आबा, परवा आमच्या शेजारच्या ऑफिसमध्ये व्हॉलेंटरीची नोटीस लागली. हल्ली मी ऑफिसला गेलो ना की पहिलं नोटीस बोर्ड जाऊन बघतो आणि मग टेबल वरती जाऊन बघतो बॉसनी काही लेटर बेटर पाठवलंय का. काही खरं नाही हो. अरे म्हणजे खरं नाही म्हणजे काय, तू ते हाताला धरून बाहेर काढणार नाही. तू काय टेन्शन घेऊ नको रे शेखर. आबा तुम्हाला सांगतो, हा व्हॉलेंटरी हा शब्द फक्त नावाला आहे, सक्तीची हकालपट्टीची. अहो सगळीकडे हेच चाललंय हो. सगळीकडे चाललंय, तुझ्याकडे नाही आहे ना अजून. मग आबा आता मी फक्त माझ्यापुरता विचार करायचा का? मला सांगा, ही व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन करायचं काय? भजन. महागाई सगळीकडे वाढले, हे बँकांचे व्याजदर रोज कमी होत आहेत, त्यांनी दिलेले पैसे कधी संपतील ना काही कळणार सुद्धा नाही. मग तू कामावर जाताना असले विचार काही करू नको, समजलं की नाही? फ्रेश होऊन कामावर जात जा. ते असले विचार डोक्यात काढूनच टाकू. त्रागा केला तर मनस्ता फक्त हाती लागतो, काही होत नाही. हा ते काय काढू नको. चला येतो. दिलासा देणं किती सोपं आहे, पण ही सततची टांगती तलवार डोक्यावर असताना मनस्वास्थ्य टिकून ठेवणं खरंच कसं जमणार आहे? ह्याचा मूड असा पटकन जातो, मनाला फार लावून घेतो शेखर. काय नाही, ह्या पेपर मधल्या त्रासदायक बातम्या ह्याला कारणीभूत आहेत. खरं म्हणजे याच्या नजरेत पडतात कामा नाही त्या बातम्या. एक मार्ग आहे, ह्या त्रासदायक बातम्या कापूनच टाकायच्या, म्हणजे याला वाचताच येणार नाही. मग काय प्रॉब्लेम नाही. अरे नारायणा, त्रासदायक बातम्या कापायच्या म्हणजे कापणार कशा? जाळायलाच हवा पेपर. आई आई, बाबांकडून टाय घेतलास? नाही 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 नाही, नाही नाही काय, मी तुला सांगितलं होतं ना बाबांकडून टाय घे, मला टाय हवाय. अरे पण मग तू का नाही घेतलंस आठवणीने? दरवेळी आई कशाला पाहिजे? ठीक आहे, आजपासून मी जबाबदार पुरुष. नुसतं म्हणून चालणार नाही, जबाबदाऱ्या पार पण पाडल्या पाहिजेत, कळलं ना? हो हो, ओके चल. हा बरोबर. नाही तर पोस्टमन 8 दिवसांनी पुन्हा इथेच आणून द्यायचा, पत्ता सापडत नाही म्हणून. आबा निघतो मी. निघाला? Yes. थांब थांब थांब. आलो आलो आलो, बोला बोला. एक छोटं काम होतं. बोला काय, बोला लवकर बोला. चूर्ण संपलंय, आणायचं आहे की पुस्तक आणायचं आहे? नाही रे, चूर्ण बिर्ण काय नाही, हे जरा पोस्टर टाकायचं, पत्र टाकून. पत्र? हा. ओके बॉस. अरे इकडे इकडे कान धरतो इकडे. काय विशेष काय आज? म्हणजे कुठली सबब सांगितली नाहीस, नंतर करीन मग करीन, हे आहे ते आहे, काही कारण न सांगता लगेच तयार झाला म्हणून म्हटलं. आबा कारणबंद आबा, आजपासून मी सगळी कामं विना सबब करणार आहे. का बाबा शिरासाहेब, एवढी मेहरबानी का आमच्यावर? हा, मेहरबानी नाही आबा, मेहरबानी नाही.
आजपासून मी जबाबदार पुरुषाप्रमाणे वागायचं ठरवलंय. अरे देवा, जबाबदार पुरुष म्हणजे ही प्रतिज्ञा किती दिवसांसाठी? काय आबा, माझा निश्चय असा डळमळीत का करता? तुम्ही मला आशीर्वाद द्या बा की जाओ पुत्र जाओ, यशस्वी भाव जाओ तुम. ठीक आहे. काय पुत्र म्हणून तुला? हो. म्हणजे पाया पड मध्ये तू आशीर्वाद. हो. जाओ पुत्र, शेखर के पुत्र जाओ जाओ. तो वो ले पत्र लेके जाओ. हाँ. पोस्ट में टाको. ये जबाबदारी मैंने स्वीकारी है आबा. ओके, जा जा जा. हा, निघालो. अरे ते VRS सर्क्युलर आलं हेड ऑफिस कडून. काय VRS अचानक? अरे आता ह्या बाहेरच्या कंपन्या शिरल्या ना कॉम्पिटिशन मध्ये, मग त्यांच्या बरोबर स्पर्धा करायची म्हणजे ह्या असल्या तडजोडी कराव्याच लागतात बाबा. म्हणजे काय आहे, त्यांच्या प्रॉडक्टच्या किमती ह्या आपल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या मनाने खूपच कमी आहेत. मग साहजिकच लोक त्यांना प्राधान्य देणार ना. मग आता आपल्या प्रॉडक्टची किंमत कमी करायची म्हणजे मग प्रोडक्शन कॉस्ट कमी करायला हवी. बरोबर? एक्झॅक्टली. हा, त्या दृष्टीने उचललेलं हे पहिलं पाऊल आहे. हो, म्हणजे कामगार कपात करून. येस, देअर यू आर. अरे तसं डायरेक्ट सांगू शकत नाही ना, म्हणून हे VRS चं निमित्त. अरे अरे मुंग्या आल्या डोक्याला सगळं ऐकून. सगळं चित्र असं डोळ्यापुढे आलं. बघ ना रे, शिर्याला अजून काही धड नोकरी नाही, तो सेटल व्हायचा आहे, शलाकाचं लग्न व्हायचंय. असं काय होणार आहे, त्यातून हे VRS आलंय. अरे तू जर एवढी काळजी करतोस तर आम्ही काय करायचं? तुझी मुलं मोठी झाली आहेत रे, शिक्षण झाली आहेत, नोकरी धंदा करायला लागली आहेत. माझी मुलं शिकतायत, त्यांच्या शिक्षणाचा खर्चच आता नाकी न आणेल काय, आणतोच आहे. आता घरी काय सांगायचा हा एक मोठा प्रश्नच आहे. काय खारकर, तुम्हाला मध्यंतरी काय बरं नव्हतं का? तसं काही विशेष नाही हो, आपलं एरवीच. मग काय डॉक्टर काय म्हणाले? नाही, काही नाही असंच म्हणाले. म्हणजे नुसतं मानसिक. हो, म्हणजे म्हणाले की एरवी तुम्ही एकटेच बंद फ्लॅट मध्ये बसून असता, म्हणून हे असं होतं. त्यापेक्षा स्वतःला बिझी ठेवा, म्हणजे मित्रांमध्ये इतरांमध्ये सतत काहीतरी उद्योग करत राहा, जेणेकरून मन रमेल. अगदी बरोबर आहे. बरं का, मध्यंतरी मी कुठेतरी मासिकामध्ये वाचलेलं होतं की बऱ्याच वृद्ध मंडळींना हा प्रॉब्लेम आहे. एकाकीपणा, ह्या मन रमण्याबद्दल कुठेतरी असे रिकामपणा हे असं चालू असतं. त्याच्यामुळे काहीतरी इलाज आपण यावर शोधायला हवा. ते पण करायचं काय? आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी व्यवसाय करूया. व्यवसाय? पण कसला व्यवसाय? कसलाही हो, फार मोठा नाही, बैठा काहीतरी आपल्याला झेपेल असा, पण त्याच्यामध्ये काय माहितीये का, मन रमलं पाहिजे असा व्यवसाय आपण शोधूया. चांगलंय, हे चांगलंय. म्हणजे मलाही असंच वाटतं. तुम्हाला काय वाटतं आबा? तुम्ही काही बोललाच नाहीत. नाही, बरं का खारकर, मी जरा विचार करतो. विचार कसला? म्हणजे तुम्हाला काही व्यवसाय सुचतायत का? सांगा, लगेच आपण यादी करू. त्याचं नाही खारकर, काय व्यवसाय शेकड्याने सुचतील हो, पण विरंगुळ्यासाठी जर व्यवसाय करायचा तर तो काहीतरी वेगळा असायला हवा. हो, वेगळा? मग ही यादी हवी कशाला? रद्दच करू. रद्द करायची नाही. आपण जर यादी काही केली ना, की आपल्यापेक्षा त्याची गरज VRS घेतलेल्या लोकांना जास्ती आहे. काय आहे, त्यांची आर्थिक आणि मानसिक या दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कुठेतरी व्यवसाय करणं हे भाग आहे, आणि त्यासाठी आपण त्या मंडळींना ही यादी देऊ शकतो. वा वा वा, म्हणजे त्यांच्यासाठी व्यवसाय शोधणं हा एक व्यवसाय झाला की आपण तोच करूया. उत्तम पर्याय, अतिशय उत्तम. शुभच शीघ्र. काय सांगतेस, खरंच का काय? बरं, शलाकाचा फोन बिन येतो का नाही ग? हो येतो ना, काल रात्री झाला होता. ए, बरी आहे ना ती? हो अगदी मजेत आहे. आता 4 महिने झाले, करमत नाही. आता सवय झाली होती ना. बरं झालं बाई, व्यवस्थित मार्गी लागली आहे ती. आता चटकन लग्नही होऊन जाईल, म्हणजे सुटलीस तू. आमचंच काय होत आहे काय कळत नाही. का जातात ना दोघी कॉलेजला? जातात ग, एक यंदा 11वीत आहे आणि दुसरी FY ला, म्हणून तर काळजी वाटते. का काळजी कसली? त्या म्हणजे नेने काकू काही बोलला नाहीत वाटतं तुला?
नाही काय? अगं आमचे हे VRS घेत आहेत, म्हणजे सगळेच घेत आहेत. ऑफिसमध्ये तशी नोटीसच लावली आहे म्हणे. गो बाई, हो. मग आता पुढे काय? तोच तर प्रश्न आहे ग. पुढे काय करायचं? एवढं आयुष्य आणि त्यात आणि 2 मुली ग, त्यांचं शिक्षण, लग्न कसं होईल ग? अगं होईल सगळं नीट, कशाला काळजी करतेस तू? हे असंच म्हणतायत ग, सारखं होईल होईल, पण काय सुचत नाही ग. सारखी काळजी काळजी, नाही जमत ना. तुझं बरं आहे ग, निदान तुला मुलगा तरी आहे, पण माझं तसं नाही ग. हो ते आहेच म्हणा. बघूया काय ते, आमच्यापर्यंत काही आलेलं नाहीये VRS वगैरे खूळ. काय काय एवढं मन लावून काय बघतोय हो? हाय तुझी वाट बघत होतो. माझी वाट खरंच? नाही रे शिर्या, गंमत केली गंमत. काय बघताय काय आबा? काय रे शिर्या, झरा झरा उभ्या राहणाऱ्या इमारती बघतोय. गेल्या काही वर्षामध्ये किती झपाट्याने बदल होत गेलाय बघ असं म्हणता मध्ये. हा आबा, तुमच्या वेळची गोष्ट सोडाव. मी लहान असताना ही सोसायटी दिसते समोर, ही मातृशाळा, ही नव्हती, मैदान होतं, आम्ही खेळायला जायचो. मला काय सांगतो तिथे खेळायला जायचं? आम्ही इथे खेळायचो खाली. ही बिल्डिंग नव्हती त्यावेळेला, आम्ही इथे खाली खेळत होतो. मग राहायचा कुठे? ती तिकडे बैठी घरं होती, मातृशाळा आहे ना त्याच्या मागच्या बाजूला, तिकडे बैठी घर होती, तिकडे आम्ही राहायचो. आबा, आता पार्कात जावं लागतं खेळायला डायरेक्ट. अरे काय वर्षात सांगतो शिर्या, पार्कात सुद्धा इमारत येतील, काय नेम नाही, तिकडे सुद्धा येतील इमारत. काहीतरी काय आबा? काहीतरी काय म्हणजे काय? तुला काय होतं? अरे मला असंच वाटायचं तुझ्यासारखं. बिल्डर लोकांनी सगळा चमत्कार केलेला आहे. आमच्या गावची सगळी सुंदर सुंदर ठिकाणं, तुमच्या भाषेमध्ये स्पॉट सगळे नाहीसे झाले. ते नाक्यावरचे इराणी, ते मॅजेस्टिक सिनेमा, नंतर कोहिनूर सिनेमा पूर्वीचा, श्री, न्यू टॉकीज सगळं केलं. आबा, नाक्यावरचा इराणी गेला तर? हा बघ आला. कोण इराणी? नाही, शेखर. त्याला इराणी काय म्हणतो बापाला. बापाला धक्का मारतो त्याच्या बापाला. काय काहीतरी बिघडलेलं दिसतंय. हा, ऑफिस मध्ये काहीतरी झालं असणार. ऑफिस मध्ये कशाला? इथं कुठेही काही बिनसू शकतो. हो, ऑफिस मध्ये, बस मध्ये, गेटच्या बाहेर कधी बिनसत. विचारूया तुला. नको विचारू. ये मागासारखं आपण जर बघूया काय काय दिसतं. कुठे कुठे खेळायचं म्हणाल तुम्ही? इथे इथे खेळायचो आम्ही. इथे आम्ही खेळायचो. काय सांगू नको मला. तू तिकडे खेळायचा मातृच्या, आम्ही इथे खेळायचो. काय शिर्या, मगाशी काय सांगत होतास? ते हा काय सांगत होता? ते होय, देशपांडे भेटले होते, ते विचारत होते. काय काय विचारत होते? ते विचारत होते की शेखर कुठे दिसत नाही. काय रे? अगं असं ते विचारत होते, बाबा कुठे दिसत नाहीत, कुठे बाहेर गावी गेलेत का. पण तू काय म्हणाला? मी सांगितलं नाही, आहेत घरी, भेटायचंय तर चला. तर ते म्हणाले नाही, रविवारी येतो म्हणाले. अगं बाई, का सुट्टी होती की काय त्यांना आज? काही कळलं नाही, पण म्हणाले की आता काय आम्हाला कायमची सुट्टी. अरे कर्मा, म्हणजे नोकरी सोडली की काय त्यानं? काय माहित नाही, VRS घेतली असावी. हो असेल असेल. आणखी काय विचारत होता? आणखीन काय? हा, शलाकाचा फोन येतो का? फोन आला तर विचारलंय म्हणून सांगा. अगं बाई, ते बरं का, मिसेस लेली आल्या होत्या दुपारी, त्या पण हेच विचारत होत्या. काय शलाकाचा फोन येतो का? हा हो, तेही विचारलं त्यांनी, पण तू ते VRS काय म्हणत होतास ना, ते म्हणत होत्या त्या. हो, पण देशपांड्यांनी VRS घेतली यांना कसं कळलं? तू नीट ऐकत का नाहीस रे? गप्प बस जरा. अहो, ऐकलं का? म्हणे लेल्यांनी VRS घेतली आहे. फारच काळजीत होते मिसेस लेले. म्हणले कसं होणार, आयुष्य पडलंय, मुली मोठ्या व्हायच्यात. फारच गंभीर झाल्या होत्या. का तुम्ही काय गप्प झालं? हल्ली जो उठतो तो VRS घेतो सामना. हो, तुमच्या ऑफिस पर्यंत पोहोचलंय का हे लोन? का
तुम्ही कसं गप्प झालं? मी एवढं टेन्शन घेण्यासारखं आहे का काही? मला काही कळलं नाही म्हणून विचारते. आल्यापासून काहीतरी गडबड आहे ते. तुम्ही येता ना झोपायला? बराच उशीर झालाय. सकाळी उठायला उशीर होईल, मग सगळी घाईघाई होईल. चला तू हो पुढे, मी आलो. हो. काय झालं? संध्याकाळपासून तुम्ही अस्वस्थ आहात. मी ऑफिस मधून आलेलं विचारलं नाही तुम्हाला, कारण तुम्ही चिडाल म्हणून. काय झालंय का? ऑफिस मध्ये काय झालंय? काय होणार? म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. मला तरी सांगा. हा? श्यामल, अगं कंपनीमध्ये VRS डिक्लेअर झाले. अगं बाई, मग त्याचं काय टेन्शन घ्यायचं? आपण घ्यायचीच नाही VRS, नाही का? तसं नाही श्यामल, एकदा हे चक्र सुरू झालं की मग कधी ना कधीतरी आपण ह्या चक्रव्यूहात अडकणारच, नाही का? म्हणजे काय श्यामल, की आता आपल्याला चॉईस दिलाय की VRS हवी असेल तर घ्या. म्हणजे ज्यांना घ्यायची असेल त्यांना VRS मिळेल, ज्यांना नाही घ्यायची त्यांना नाही मिळणार. पण उद्या जर ही स्कीम त्यांनी कंपल्सरी केली तर मग आता जे बेनिफिट्स मिळतात ना ते पुढे जाऊन मिळणार नाहीत ना. मग काय करायचं? अगं म्हणजे पैसे वगैरे व्यवस्थित मिळतील का? आता एवढ्या वर्षांची सर्व्हिस झाली माझी, म्हणजे काही लाख रुपये नक्कीच मिळतील, पण ते तेवढ्याच वेगात खर्च होतील ना. आपल्याला खर्चाच्या वाटा काही कमी नाही आहेत श्यामल. असं काय करता तुम्ही? बघ ना, शिर्या अजून तसा सेटल व्हायचा आहे. म्हणजे नोकरी आहे त्याला, पण जिमखान्याची नोकरी ग, तशी परमनंट नाही ना. शलाकाचं लग्न व्हायचंय अजून, मग शिर्याचं लग्न, त्याचा संसार. सगळं होईल व्यवस्थित. असं काय करता तुम्ही? हे हवाला ठेवून जगण्याचे दिवस गेले आता श्यामल. बघ ना, आता समजा मी VRS घेतली तर दुसरी नोकरी करायची म्हटली तर मला या वयामध्ये नोकरी कुठे मिळणार दुसरी? आणि हा जो सगळा वेळ मिळेल त्याचं मी काय करू? म्हणजे बघ ना, काही गोष्टींची सवय झाली ना आता. ती ट्रेनची गर्दी, ती धावपळ, ऑफिस मधली टेन्शन, ते घड्याळाच्या काट्यावरती असं फिरणं, हे सगळं असं एका चुटकीमध्ये संपून जाईल आणि मग मोकळा वेळ मिळेल श्यामल, वेळ लागेल. श्यामल, तू काहीच बोलत नाहीये. नाही म्हणजे याच्यामध्ये एवढं हातपाय गाळण्यासारखं काय आहे असं म्हणायचंय मला. म्हणजे साहजिक आहे तुम्हाला असं वाटलं की हा रिकामा वेळ माझ्या अंगावर येईल, पण असं काही होणार नाही. एवढं घाबरण्यासारखं काहीच नाही हो त्याच्यामध्ये. म्हणजे मोकळा वेळ आता तुम्हाला 10-5 वर्षांनी मिळालाच असतं ना रिटायर झाल्यावर. 10-5 वर्ष अलीकडे मिळालंय असं समजा ना तुम्ही. नोकरी सुटल्याने काहीच बिघडणार नाही मला वाटतं. मला असं वाटतं की मोकळा वेळ किती मिळतो याच्यापेक्षा तुम्ही तो कसा घालवता हे महत्वाचं आहे. आता या काही वर्षामध्ये इतकी नोकरी झाली, तुमच्या मनामधल्या राहून गेलेल्या गोष्टी तुम्हाला या वेळात करता येतील, नाही का? आणि पैशांचं म्हणाल तर तुम्ही म्हणाल काही पैसे तर आपल्याला मिळतील, म्हणजे 2 वेळच्या जेवणाची पंचायत तर आपली होणार नाहीये ना. मान्य आहे ना तुम्हाला? झालं तर मग. आणि त्यातून काही हवे असतील पैसे तर मला असं वाटतं तुमच्या छंदांचं रूपांतर तुम्ही व्यवसायात करू शकता. थोडेफार पैसे तर मिळू शकतील. एवढा विचार करण्याची काहीच गरज नाहीये. आणि मी आहे ना सोबतीला. तुम्ही एवढा पॉझिटिव्ह विचार करणारे असे एकदम निगेटिव्ह का विचार करताय?
हा अहो तुमचं नाव शेखर गंगाधर टिपरे आहे, लक्षात ठेवा. खरंय, पण आज जरा वेगळंच वाटतंय. का? नाही, रोज आबांचं ऐकतो, आज श्यामलाच ऐकतोय. झालं का तुमचं डोकं थोडं हलकं? चला नेहमीचीच वेळेवर जायचं ना तुम्हाला. हो, श्यामल बोलण्याच्या नादात किती वेळ गेला काही कळलं नाही. तू अगं बाई, काय झालं? शाबास श्यामला, मला तुझं कौतुक वाटतं. ज्या आत्मविश्वासानं तू शेखरला धीर दिलास ना, वा. म्हणजे आबा तुम्ही सगळं ऐकलं? होय, चोरून ऐकलं. मला माहिती आहे बरं का, शेखर श्यामला चोरून ऐकणे पाप आहे, पण मला नाईला झाला. संध्याकाळपासून बरं का तुझा अवतार मी आणि शिर्या बघत होतो, मला काळजी वाटायला लागली. हो, म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय तेच कळे ना. तू बरं का शेखर, तू काळजी करू नकोस. काय VRS ग्रस्तांसाठी व्यवसाय मार्गदर्शन नावाचा एक उपक्रम आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाने हाती घेतलेला आहे. हे काय करताय? हे मी यादी काढतो, हे तू यादी जरा डोळ्या काढून घाल. त्याचं लिहिलेलं आहे म्हणजे मानसिक गंभीर कसं राहावं माणूस, आणि एकांत टाळावा कसा, आणि हे वगैरे लिहिलेलं आहे. ही दुसरी यादी बरं का, ही कसली? शिर्यासाठी आहे, म्हणजे एकूणच VRS ग्रस्तांच्या मुलांसाठी, म्हणजे जबाबदाऱ्यांना सामोरं कसं जावं ते लिहिलेलं वाच. एक उडाण टप्पूपणा बंद, 2 जबाबदारीचे ओझे नीट पेलता यावे यासाठी मानेचे व्यायाम, रोज सकाळी तासभर क्रिकेट बंद. हे काय आबा, आबा हे काय? अरे सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.